फ्रेंड्स, वेलकम टू पर्पस ट्रेडर. जसं की आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलं होतं, मार्केट कंटिन्यूअसली डाऊन डाऊन येऊ शकतं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं. एक्झॅक्टली बघू शकता आता आपण जे लेवल सांगितले होते त्याच लेवलपासून मार्केट खाली पडलेलं आहे. जे की आपले ऑल टाईम हाय जे लागलं होतं त्या लेवलपासून आपण सेलिंग मोमेंटम सांगितलं होता. तुम्ही तुम्ही जर व्हिडिओ जर बघितला, एक्झॅक्ट बघितला, तर आपण ह्याच लेवलपासून सेलिंग पॉईंट सांगितला होता आणि सेकंड सेलिंग पॉईंट आपला हा लेवलचा होता. एक्झॅक्टली बघू शकता त्याच लेवलपासून मार्केट कंटिन्यूअसली डाऊन गेलंय. जे की आपले लेवल्स होते ते ऑल लेवल्स कंप्लीट झालेले आहे. ते बँक निफ्टीचा चार्ट आहे. तुम्ही बघू शकता आपले लेवल्स डन झालेले आहेत. त्याच्यामुळे म्हणतो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तुमच्या नॉलेजसाठी आहे तुम्हाला ॲक्युरेट 101% ॲनलाईज आहे. जे की आपलं ॲनलाईज तुम्हाला माहिती आहे कधीही खोटं ठरत नाही. तर आपण निफ्टीचं बघितलं तर निफ्टी बघू शकतात की आपल्या एक्झॅक्ट लेवलपासून निफ्टीने डाउनफॉल झालेला आहे. आता जर बघायला गेलं तर आता उद्या मार्केट कशा पद्धतीने वर्क होऊ शकतं याच्यावर आपण थोडंसं डिस्कस केलं तर मार्केटचा एक सेन्सिटिव्ह पॉईंट भेटला. आपल्यासाठी एक सेन्सिटिव्ह पॉईंट जो आहे की खालच्या लेव्हलला निघून आलेला आहे, की आपल्याला 25,731 ही जी लेव्हल आहे, ह्या लेव्हलचं जर मार्केट खाली निघालं तर आपल्याला 25,600 जे की आपल्याला 100 ते 150 पॉईंट मार्केट डबल खाली एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर अपसाइड मोमेंट आपल्याला एक्स्पेक्टेशन मोमेंटम काय आहे अपसाइड की 25,200 च्या आसपास पुढं मार्केट असलं तर आपण अपसाइड मोमेंटम कॅरी करू शकतो. एक्झॅक्टली जर बघायला गेलं रुपीला तर डाउन साइडचा आहे. तरीही मार्केटला जर अपसाइड जायचं झालं तर एक लेव्हल आहे. ती लेव्हल्स मार्केटला येऊन टच करणं खूप गरजेचं आहे. जी की 25,800 पण 450 ही लेव्हल ती जर आली तर कॉल साइड आपल्याला ते. तर उद्याचा चेंडू भेटला तर मार्केटला जर अप्पर साइडला लागायचं झालं तर ह्याच लेव्हलपासून मार्केटला एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर ह्या जवळपास ह्या वरती मार्केटला निघू लागलं तरच मार्केट अप्पर साइड कॅरी करू शकतो. नंतर मार्केटचे जे सेंडो जे की डाउन साइडचं आहे ते डाऊनच राहतं. जर बघायला गेलं तर आता बँक निफ्टी जर बघायला गेलं, बँक निफ्टीचा एक सिम्पली जर चार्ट फॉर्म बघितला तर बँक निफ्टी डाउनफॉलमध्ये आलेली आहे. त्याच्यात एक एक्झाम्पल बघायला गेलं तर आपल्यासाठी एक सिंपल एक लेवल आहे, जे की 52,800 52,800 खाली निघालं तर तिथं 52,000 52,960 हे लेवल खाली ओपन झालेलं आहे. तर 52,760 एक लेवल खालच्या साईडला झालेलं आहे. मार्केट कंटिन्यूअसली फॉलो होऊ शकतंय. ह्या लेवलपासून ह्या लेवलपासून जर आपण केलं तर हे आपल्यासाठी कॉल साइड मूव्हमेंट कॅरी करून जाऊ शकते. दोन्ही मूव्हमेंटवर तुम्ही हां, जेणेकरून जी मोमेंटम आहे ह्या फॉलो करा जेणे तो रेग्युलर बघा, रेग्युलर घ्या चार्ट समोर. एक गोष्ट तुम्हाला की व्हिडिओ बघा, मागचे व्हिडिओ बघा, मॅच बघा. ते 101% ॲक्युरेट आलेलं राहते. किती दिवसात फ्लॉप गेलेला नाही. मागचे व्हिडिओ बघा आणि चार्ट बी बघा. पण तुम्हाला समजून आपल्या ॲनालाइज किती पद्धतीने ॲक्युरेट राहते. सिम्पली जर आपण गेलं तर हे आपलं ओव्हरऑल ॲनालाइज जर आपण बघायला गेलं, 101% ॲनालाइज खूप भारी असतंय. प्रॉफिट बी होईल. मला मार्केट समजून बी काय करायचं ते तुम्हाला समजून जाईल. तेव्हा म्हणतो तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघा दोन्ही. आता दोन्ही चॅनलचं सारखं नाव दोन्ही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला बटन दाबून ठेवा. व्हिडिओ लगेच दिसून एक तुम्ही सिम्पली जर हे छोटे-छोटे जर व्हिडिओ बघायला गेले, तर समजेल. जे की माझे 5 मिनिटात जातात. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रॉपर अॅनालाइज सांगतो. तर यूट्यूबरचे सांगतात. थोडंसं क्विकमध्ये मी एकदम फास्टेड आणि 101% तुम्हाला लेव्हल समजत त्या लेव्हलवर काय करायचंय ते तुम्हाला एक्झॅक्टली मी सांगत असतो काय करायचं. कारण तुम्हाला सोपं होऊन जाईल. थँक्स फॉर रेग्युलर बघा.